नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर श्रावण महिना चालू झालेला आहे. तर प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार महादेवाची पूजा करतो. कोणी महादेवाला बेल अर्पण करतो, तर कोणी दूध अर्पण करतो. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार माणूस हा पूजा करत असतो. तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे कावड यात्रा. आता कावड यात्रा म्हणजे नक्की काय, पहिला कावडिया कोण होता आणि या यात्रेची सुरुवात कधीपासून झाली, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर कावड म्हणजे एक धार्मिक अनुष्ठान आहे. म्हणजे कावड म्हणजे बघायला गेलं तर एक प्रकारे खांद्यावर ठेवलेला ओझा. म्हणजे आपण खांद्यावर ठेवलेला ओझा ते वाहून नेण्यासाठी असलेला जलपात्र म्हणजे कावड. तर कावड यात्रेची सुरुवात कशी झाली? जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा महादेवाने विष प्राशन केले होते. त्या विषाचा प्रभाव एवढा होता की महादेवांचं अंग पूर्ण गरम होत होतं, महादेवांना त्रास होत होता. म्हणून महादेवांना शांत करण्यासाठी आता एक आपण समजू या काही ग्रंथानुसार रावण याने गंगाजल घेऊन महादेवांची आंघोळ केली होती. तसेच महादेवांना गंगाजल प्राशन केले होते. तिथून ही कावड यात्रेची सुरुवात झाली. तर काही ग्रंथानुसार परशुराम हे सुद्धा महादेवांचे मोठे भक्त होते. त्यांनी सुद्धा कावड यात्रा करून महादेवांना आंघोळ केली, तसेच जल पिण्यासाठी दिले होते. तर कावड यात्रेचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे एक साधारण कावड. साधारण कावड म्हणजे भक्त हा आपल्या इच्छेनुसार कधी कावड साईडला ठेवून विश्राम करू शकतो, याला साधारण कावड असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे डाक कावड. डाक म्हणजे आपण पोस्ट डाक माहीतच आहे आपल्या सर्वांना. डाक कावड म्हणजे जेव्हा कावड यात्रेची सुरुवात केली, जेव्हा कावड आपण उचलतो तो थेट मंदिरात जाईपर्यंत कुठेही न थांबता जाणे, याला डाक कावड असे म्हणतात. तर तिसरा प्रकार म्हणजे खडी कावड. तर खडी कावड म्हणजे या प्रकारात काठी किंवा बांबू हा उभ्या स्वरूपात असतो आणि त्याला एक विशिष्ट जलपात्र लावलेलं असतं. तर या अशा कावड यात्रेला आपण खडी कावड यात्रा असे म्हणतो. तर चौथा प्रकार आहे झुला कावड. झुला कावड ही विशेष करून लहान मुलांसाठी बनवलेली असते. यामध्ये दोन्ही साईडला दोन जलपात्र असतात, ते असे झुलत असतात, म्हणून या कावडीला झुला कावड असे म्हणतात. तर कावड यात्रेचे काही विशेष नियम सुद्धा आहेत. तर पहिला नियम म्हणजे कावड यात्रा चालू असताना कावड ही जमिनीवर न ठेवता ही यात्रा करावी लागते. तर दुसरा नियम म्हणजे असा आहे की कावड यात्रा करत असताना सात्विक आहार घ्यावा. सात्विक म्हणजे जेणेकरून कांदा आणि लसूण विरहित जेवण, म्हणजे पूर्णपणे शाकाहारी जेवण करायचा. तिसरा नियम म्हणजे पूर्णपणे ब्रह्मचार्याचं पालन करणे आवश्यक आहे. तर चौथा नियम असा आहे की शिवमंत्राचा जाप करतच कावड यात्रा करावी. हे असे काही कावड यात्रेचे नियम आहेत. तर पहिली कावड यात्रा कोणी केली होती? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे रावण आणि परशुराम यांच्या व्यतिरिक्त श्रावणबाल हे आपल्या आई वडिलांना कावडमध्ये घेऊन तसेच गंगाजल घेऊन तीर्थयात्रा करत होते. तर प्रमुख भूमिकांपैकी रावण, परशुराम आणि श्रावणबाल यांनी कावड यात्रेची सुरुवात केली होती. तर काही कथानुसार प्रभू श्रीराम यांनी बिहार येथील सुलतानगंज येथून गंगाजल घेऊन देवघर येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक केला होता. त्यावेळी श्रावण चालू झाला होता, म्हणून प्रभू श्रीरामांना सुद्धा पहिला कावडिया असे संबोधण्यात आले आहे. तर काही कथांनुसार भगवान परशुराम यांचे वडील जमदग्नी यांच्याकडे कामधेनू गाय होती. तर ही कामधेनू गाय मिळवण्यासाठी राजा सहस्त्रबाहू याने कटकारस्थान रचून परशुरामांचे वडील जमदग्नी यांचा वध केला. तर वडिलांचा वध केला या रागाच्या भरात परशुरामांनी राजाचा वध केला. तर राजाचा वध केला त्याच्यानंतर परशुराम हे तपश्चर्या करण्यासाठी गेले. तर त्यांनी कठोर तपश्चर्या करून आपल्या वडिलांना परत मिळवले. तर वडिलांना परत मिळवले तर त्यांचे वडील म्हणाले की आता मी तर परत आलो आहे, तर तुला राजाच्या वधाचे पाप लागलेले आहे, तर हे पाप मुक्त होण्यासाठी तू महादेवांचा जलाभिषेक कर. तर तेव्हा परशुराम हे मैलोकोस दूर जाऊन गंगाजल घेऊन आले. कावडमध्ये टाकून गंगाजल घेऊन आले आणि नंतर त्यांनी आश्रमाच्या बाहेर शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचा जलाभिषेक केला. तर या कथेनुसार भगवान परशुराम यांना सुद्धा पहिला कावडिया असे बोलण्यात आले आहे. तर कावड यात्रेचे फायदे काय आहेत हे आता जाणून घेऊया. काही जुन्या ग्रंथानुसार कावड यात्रा केल्याने माणसाची रोगराई दूर होते, माणसाच्या मनातील भीती दूर होते, तसेच पापांपासून मुक्ती मिळते. तर काही जुन्या अन्य ग्रंथानुसार मान्यता आहे की कावड यात्रा केल्याने माणसालाही आजीवन सुखशांती प्राप्त होते.